इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी. हरिपाठ हा ज्ञानोबा माऊलींनी नामसाधनेचा कल्लोळ करत, नामसाधनेचा जयघोष करत लिहिलेला आहे. सामान्य जनांना हरिपाठाची माध्यमातून भगवंताच्या गोडी लागावी, भगवंताची नामसाधना त्यातून व्हावी आणि या नामसाधनेतून मनुष्य देहातील विचार संपून अध्यात्म जीवनाकडे त्यांनी वळावे आणि खरी भक्ती अनुभवावी म्हणून ही हरिपाठाची उठाठेव ज्ञानोबा माऊलींनी सामान्य भक्तांसाठी केली आहे. संत तुकोबारायांनी या हरिपाठाच्या सुरुवातीलाच, प्रारंभालाच अतिशय गोड अभंग ठेवलेला आहे आणि तो अभंग एकदम समर्पक आहे हरिपाठासाठी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडल तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. संत तुकोबाराय इतकं सुंदर सांगतात की पूर्ण वैभव पांडुरंगाचं वर्णन करतात. पहिल्या चरणात म्हणतात की हे ध्यान सुंदर आहे आणि असं हे सुंदर ध्यान आहे की त्याचा कमरेवर हात ठेवून मस्तपैकी उभी असलेली ही निवांत मूर्ती आहे, जिचं ध्यान पाहून भक्ताला ध्यान करण्याचं वेळ लागावं अशी ही ध्यान मूर्ती. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात गळ्यामध्ये तुळशी हाराच्या माळा आहेत. अवघ्या वारकरी संप्रदायाला तुळशी हाराने एकात्मतेमध्ये गुंफल्या गेलेला आहे. अवघा वारकरी संप्रदाय तुळशी हार, तुळशी माळ गळ्यात घालण्यात धन्यता मानतो, पांडुरंगाच्या जवळ गेल्यासारखं मानतो. पांडुरंगाचा आदर्श घेऊन स्वतः तुळशी हार ल्यातो आणि त्यातून शांततेचा, समतेचा, प्रेमाचा, जिवलग मैत्रीचा संदेश सगळ्या जगाला देतो. अशी ही प्रेमाची, कौतुकाची तुळशी हार पांडुरंगाने लिहिली आहे. आणि भगवान श्रीकृष्णासारखं कमरेला त्यांनी पितांबर नेसलं आहे असं गोड वर्णन करून संत तुकोबाराया सामान्य भक्ताला त्या पांडुरंगाची गोडी लागावी या अतिशय भाव उत्कट हेतूने हा अभंग मांडतात. पुढे तिसऱ्या चरणात सांगतात की माशाच्या दागिन्याचे कुंडल, माशाच्या आकाराची इतके सुंदर कुंडल कानामध्ये लिहिले पांडुरंग आणि ते तळपत आहेत, चमकत आहेत, चकाकत आहेत आणि कंठामध्ये कौस्तुभमणी आहे. कौस्तुभमणी हा दागिन्याचा राजा समजला जातो. असा सुंदर दागिना कंठामध्ये, गळ्यामध्ये घातलाय. शेवटची चरण तर अतिशय सुंदर आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. अशा प्रकारची सुंदर, गोड, लोभस, गोजीरवाणी, आकर्षित करणारी मूर्ती पाहून सामान्य भक्त सुद्धा या मूर्तीच्या प्रेमात पडतील आणि सुखाची अनुभूती घेतील. तुकाराम महाराज तेच सांगतात की हेच माझं सर्व सुख आहे आणि आवडीने म्हणजे मनातल्या उत्कट अशा प्रेमाच्या भावनेने, वरवरच्या नाही, आवडीने हे श्रीमुख मी सदैव पाहत राहीन. अंतिमतः तुकोबारायांना सांगायचंय की अशा प्रकारचं गोड मूर्ती, गोड श्रीमुख पाहून मी स्वतः ध्यानमग्न होईल आणि ध्यान हीच खरी भक्ती आहे. मंडळी हो, हा संदेश तुकोबाराया या पहिल्या वहिल्या सुरुवातीच्या अभंगातून आपल्याला देतात आणि हरिपाठाची दिशा दाखवतात. आता पुढच्या भागामध्ये आपण पहिला अभंग हरिपाठातला पाहूया. रामकृष्ण हरी.